महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावतीच्या वतीने मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025चं भव्य आयोजन करण्यात आलं। भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अमरावती येथे आयोजित अभियांत्रिकीचे एकूण 37 मॉडेल तसेच बिगर अभियांत्रिकीचे एकूण 14 मॉडेलचं या विभागीय तंत्र प्रदर्शनीत सहभागी झालेल्या स्पर्धक प्रशिक्षणार्थींनी सादरीकरण केलं। या तंत्र प्रदर्शनीत अमरावती विभागातील 5 जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। यावेळी प्रत्येक स्टॉलवर 2 प्रशिक्षणार्थी व 1 शिल्पनिदेशक याच्या वतीने अभ्यागतांना मॉडेलबद्दल पूरक माहिती देण्यात आली। या विभागीय तंत्र प्रदर्शनीत प्रदूषण नियंत्रण, 3 शॉटगन, 2 व्हीलर इंजिन ऑपरेटेड कार, AI टूलचा वापर करून गुगल सर्च इंजिन, ऑटोमॅटिक कार, EV चार्जिंग, स्मार्टफोन सिस्टीम, स्मार्ट एनर्जी सेव्हर होम, सोलर कूलर, होम मोटिवेशन अँड सिक्युरिटी सिस्टीम, QR कोड जनरेटर, ऑटोमॅटिक हॅमर आदींसह विविध मॉडेलच्या सादरीकरण करताना तसेच विस्तृत माहिती देताना यावेळी प्रशिक्षणार्थींनी अभ्यागतांचं लक्ष वेधलं असल्याचं चित्र या दरम्यान दिसून आलं। या विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025 चे प्रदीप घुले सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। अनंत सोमकुवर उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात KD फुटाणे सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती, सो MR गुढे सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती, RT मुळे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अमरावती आदींसह स्पर्धक प्रशिक्षणार्थी, गटनिदेशक, शिल्पनिदेशक व भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथील प्राचार्य तथा सर्व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते। कौशल्य हे असतं ते अर्बनशी किंवा रूरलशी निगडीत नसतं, ते विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत असतं आणि ते जोपासण्याकरता IT आणि ITS संपूर्ण मनुष्यबळ त्यांच्या पाठीशी असतं। आज या पूर्ण प्रदर्शनातून हे प्रकर्षाने जाणवलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कडे सुद्धा प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांना जर चांगली साथ मिळाली, चांगला प्रतिसाद मिळाला तर एक खूप चांगला मेक इन इंडियाच्या धर्तीवर एक चांगला कुशल भारत निर्माण होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।